स्वराज जनशक्ती पक्षाचे नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी ओबीसी व मराठा आरक्षणावर सरकारने घेतलेल्या तत्पर भूमिकेवरून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील उदासीनतेचा मुद्दा उचलून धरला आहे। ते म्हणाले की पालकमंत्री बावनकुळे यांनी मोठ्या जोरजोऱ्याने सांगितले की समिती स्थापन झाली, अध्यक्ष ठरले आणि बैठकाही सुरू झाल्या, म्हणजे आरक्षणासाठी एका दिवसात समिती तयार होते आणि कामाला लागते। पण शेतकऱ्यांच्या समस्यावर अशी एकही समिती नाही, एकही बैठक नाही, यावरून सरकार शेतकऱ्यांविषयी किती उदासीन आहे हे स्पष्ट होते। कडू यांनी पुढे आरोप केले की राजकीय पक्ष जातीय आरक्षणावर तत्काळ भूमिका घेतात कारण त्यातून मताचे गणित साधते, पण शेती ही सर्वांची आहे म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न कायम दुर्लक्षित राहतात। हमीभाव, कर्जमुक्ती, नैसर्गिक आपत्ती मदत, भेसळयुक्त बियाणे, खतांचा प्रश्न, सिंचन सुविधा या महत्त्वाच्या मुद्द्यांवर कोणतीही ठोस समिती दिसत नाही। शेवटी कडू यांनी सरकारला इशारा देत म्हटले की शेतकऱ्यांसाठी विशेष समिती स्थापन करून तातडीने ठोस निर्णय घेतला नाही तर शेतकरी सरकारवरील विश्वास गमावेल। तुमची काय प्रतिक्रिया? सरकारने बियाणामध्ये लुटतं, खतामध्ये लुटल्या जातं। आज सगळ्यात जास्त भेसळयुक्त बियाणं आणि औषधी आणि खतं गुजरातमधून आमच्याकडे येतं। गुजरात 1% पण भेसळयुक्त बियाणं, खतं, औषधी भेटत नाही। आमच्या महाराष्ट्राचं प्रमाण आता ते 20% गेलं। इथे लुटलं, त्याला नैसर्गिक आपत्तीनं वेगळं लुटलं। या सगळ्या याच्यामध्ये मग विद्युतीकरण ऊर्जा आहे, ते सोलरवर त्याचं पंप चालत नाही। विविध समस्येमध्ये अडकून ठेवलेला आहे। हमीभाव नाही, कर्जमुक्ती नाही आणि साध्या हमीभाव एवढ्यापर्यंत सुद्धा आपण एका इकडे त्याला भावांतर योजना लागू करणार होतो, ते पण दिले नाही। तुम्ही धान उत्पादक शेतकऱ्याला हेक्टरी 20,000 रुपये देता, एका हेक्टरले 20,000 अनुदान देता, मग तुम्ही ते तूर उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही? ते कापूस उत्पादक शेतकऱ्याला का देत नाही? इतर पिकाला का देत नाही? तुम्ही घोषणा केल्या होत्या ना की आम्ही 6,000 रुपये सोयाबीन खरेदी करू। आज सोयाबीन 15 दिवसांना हाती येतं। आज सोयाबीनचे भाव मार्केटमध्ये 3,500 आहे। कशी आत्महत्या होणार नाही? मी काल गोंदियाकडे गेलो, गोंदियाच्या धान उत्पादक शेतकऱ्याचं सगळ्या डुकरांना खलास करून टाकलं शेत। 1 क्विंटल 5 एकरात धान भेटला आणि त्याचे पैसे मेल्यावर भेटले, आत्महत्या केल्यावर। अतिशय उदासीनता आहे। या देशात शेतकऱ्याला काही महत्त्व नाही। तो ओबीसी म्हणून, मराठा म्हणून, दलित म्हणून, हिंदू म्हणून, मुसलमान म्हणून उभा राहिला तर त्याला किंमत आहे। जातीय व्यवस्था व्यवस्थित बोकाळून ठेवली आणि शेतकरी या व्यवस्थेमध्ये मरतायत। कसं करा? ओबीसी उपसमितीची काल बैठक झाली, म्हटलं त्यांनी जो GR मधल्या काही शब्दांवर आक्षेप घेतला जो जरांगेंची हाती दिलेला, आणि त्यामुळं स्वतंत्र बैठक आता मराठा उपसमितीची आणि ओबीसी उपसमितीची पार पडलेली आहे। आता ते कॅबिनेट मंत्री आहे, उपसमिती आहे, त्यांनी सुचाव करावं ना, जे काय असेल। माझं काय मत आहे का यामध्ये किंतु परंतु राहिलं कामा नाही। या सगळ्या भानगडीमध्ये महाराष्ट्र हरपळून निघाला नाही पाहिजे, जातीयता वाढली नाही पाहिजे, याची काळजी दोनही पार्टीकडून घेणं गरजेचं आहे। काल मग उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची जवळपास 2 तासांपेक्षा अधिक वेळ त्यांची चर्चा झालेली आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चेला महत्त्व आहे। मला वाटतं तर काय समोर काय चित्र काय अजून मी सांगतोय, या देशामध्ये काय उलटापालट होईल, कोण कोणाकडे जाऊन बसल, काही सांगता येत नाही। त्याच्यानं शिंदे साहेब असेल, अजितदादा असेल, उद्धव साहेब असेल किंवा शरद पवार साहेब यांच्या राजकारणामध्ये कोणता डाव कसा कधी खेळला जाईल मी सांगतो, ते काही सांगता येत नाही। गरज केंद्र सरकारला आहे आणि केंद्र सरकार मजबूत करण्याच्या विचारात आहे, एवढंच त्याच्यातून निष्पन्न होईल। जे काही होईल ते केंद्र सरकारच्या सोयीचं राजकारण होईल। राज्यातलं महाविकास आघाडीतलं कोणी पाठिंबा देणार आहेत का मोदींना, असं तुम्ही काय? मी तर 10 डाव सांगितलं, कधीही होऊ शकते, काही होऊ शकतं। कोण पाठिंबा देऊ शकतो ते वेळी न सांगत। महाविकास आघाडीमध्ये जर आपण पाहिलं तर ठाकरे सोबत आहेत, त्यानंतर अजितदादा, या दोघांपैकी एक शिवसेना जाईन तर दुसरी शिवसेना येईन, एक राष्ट्रवादी जाईन तर दुसरी राष्ट्रवादी येईल। नेपाळमध्ये ज्या पद्धतीने आपण पाहिलं की पंतप्रधानांना देश सोडावा लागला, उद्रेक संपूर्ण या ठिकाणी झाला, मंत्र्यांना अक्षरशः मारहाण झाली, कसं पाहतात नेपाळच्या घटनेकडे? अतिरेक आहे ना, कसं आहे, कुठलंही सरकार जेव्हा अतिरेक करतं आणि जनसामान्याच्या भावना समजून घेत नाही, तीच व्यवस्था भारताच्या इतिहास याच्यावर आहे। ही हुकुमशाही पद्धत थांबवली पाहिजे। लोकशाही ही बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना दिल्या त्या घटनेतून लोकशाही जे आम्ही पाहतोय त्याला सोडून जे काम करत ते हाल असेच होत आहे आणि इथे तेच शक्यता आहे। भारतात शेतकरी आंदोलनात तुमच्यासोबत सातत्यानं उभा असणारे महादेव जानकर म्हणाले की वेळ आल्यास महाविकास आघाडीसोबत देखील जाऊ शकतो, संधी आली तर। तो त्यांचा प्रश्न आहे। म्हणजे पहिल्या अधिवेशनाच्या आधीच आम्ही समिती गठन करून मुख्यमंत्री सांगितलं, बावनकुळेला विचारलं पाहिजे।
त्यांनी मोठं जोरजोरानं बोंबलून सांगितलं होतं का आमची समिती तयार झाली, अध्यक्ष ठरला, आता ते बाकीचे ठरवणार. म्हणजे तुम्ही ओबीसी मराठा याच्यासाठी एका दिवसात समिती, त्याच्या लगेच बैठकी सुरू होते आणि शेतकरी सगळ्याच जातीत आहे, त्याची एक बैठकही नाही. म्हणजे तुम्ही किती उदासीन आहे शेतकऱ्याबद्दल हे स्पष्ट आहे.